कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, उपस्थित सर्व आणि विशेषतः पुरस्कारार्थी जयश्री मोडक, राजेंद्र वाघोले, भावदास कटके, श्यामधर कुंभा, जयश्री जगताप आणि बापू काकडे या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो. 26 वर्षामध्ये बंडूकाका मी पहिल्यांदा असं पाहिलं की मलाच बोलायला वेळ लागेल. इतके बोलके पाहुणे आणि बोलके शिक्षक एक निवडण्याची संधी आम्हाला मिळाली. आणि साधारणतः कुंभारसर मी थोडा कटाक्षी टाकला तर लोक थांबतात, पण तेव्हा तुम्ही सुरुवात केली. उत्स्फूर्त होतं, तेवढी बोलण्याची गरज होती. शिक्षक हा बोलका असला पाहिजे, याच्यात काही जमत नाही. माझ्यासमोर असा प्रश्न आहे. आमचे 2 नाती समोर बसलेले आहेत. 10 वर्षाचं वय, 15 वर्षाचं वय. त्यांच्यापासून शांताराम बापूच्या 84 वर्षापर्यंतच्या वयाच्या माणसापर्यंत नेमकं बोलता आलं पाहिजे, ही कला दुर्गाणी सरांना आहे. मला ऐकण्यात माहिती हे फार कठीण काम आहे. आणि श्रोत्याकडे पाहताना बोलता आलं पाहिजे. श्रोत्याकडे पाहून किती वेळ बोलायचा याचा अंदाज आला पाहिजे. मला तो आलेला आहे. खरं तर प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक दुर्गाणी सर हाच खरा विद्यार्थी घडवणारा पाया आहे. शिगमंड फ्राईड नावाच्या एका मनोवैज्ञानिकाने असं लिहिलंय की वयाच्या 14व्या 15व्या वर्षापर्यंत जी मुलं ज्या पद्धतीची तयार होतील तेच त्यांच्या आयुष्यभर पुढे जातील. आणि मला 2.5, 3.25, 3.5 लाख रुपये पगार घेणारा प्राध्यापक तितकाच मोलाचा आहे तो दुर्गाणी सर. तुमचं सांगत नाही कारण सरांचा त्याच्यापेक्षा जास्त आहे. आणि त्याच्याच बरोबर अंगणवाडीमध्ये, बालवाडीमध्ये 1लीला, 2रीला, 4थीला काम करणारा शिक्षक, शिक्षिका त्यांचं मौन पाहिल्यानंतर त्या किमतीला त्यांना पगार आणि त्यांचं कामाची पद्धत हे अतिशय महत्वाचं आहे. सेवाभावी वृत्तीनं काम करावं, मुलांना घडवावं, शिकवावं आणि हे काम प्राथमिक शाळेत आणि माध्यमिक शाळेत चालतं. अशा ह्या शिक्षकांचा सत्कार करावा असं आमच्या रमेशदादा जगताप यांच्या कुटुंबियांच्या वतीने ठरलं आणि आपण तो गेली 26 वर्ष हा उपक्रम करतो आहोत. खरं तर राजूमामा मला आनंद आहे की आत्रे हाडाचे शिक्षक होते आणि ते कडक शिक्षक होते. शिक्षक हा कडकच असला पाहिजे. आता थोड्याच्या बाकीच्या शिस्ती बदललेल्या आहेत. आत्रेने त्यांच्या पुस्तकात लिहिलंय की कॅम्प एज्युकेशन संस्थेमध्ये ते शिक्षक मुख्याध्यापक असताना त्याने असं ठरवलं की वर्गात प्रचंड शिस्त लावायची. आणि मुलं उशिरा येतात, लवकर जातात, कुणी येतच नाही, गडबड करतात, गोंधळ करतात. ते एक दिवस उभे राहिले दरवाजाजवळ आणि जो कोणी उशिरा येईल त्याला त्यांनी छाड्या मारायला सुरुवात केली. मुलं आली, छाड्या मारल्या. खरं म्हणजे अनेक शिक्षक असे होते की शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा फरकच कळत नव्हता. अशातच एक शिक्षक आले, तरुण मुलगा होता, पहिल्यांदाच लागला होता, लक्षात येत नव्हतं. आत्रे म्हणले हात पुढं, तेव्हा सर हात पुढं, बाकीचं बोलायचं नाही. तरी त्यांनाही छाड्या मारल्या. वर्गात जेव्हा दुपारच्या सुट्टीमध्ये आत्रे साहेबांनी विचारलं शिक्षकांना कशी वाटली आपली शाळा, तेव्हा ते शिक्षक उठला, म्हणजे सर सांगू का, इतर ठिकाणी मुलांना छाड्या मारतात ते माहिती होतं, पण इथं शिक्षकांनाही छाड्या मारतात हे आम्हाला तिथं कळालं आणि त्याचं आश्चर्य वाटतं. शिक्षक हा दुर्गाणी सरांनी फार छान सांगितलं, शिक्षक हा उपक्रमशील असला पाहिजे. काही शिक्षकांचं मी दरवर्षी बायोडाटा वाचतो, माहिती घेतो, काय लिहिलेलं असतं तिथे इतके वर्ष, तिथे इतके वर्ष, तिथे इतके वर्ष, तिथे इतके वर्ष आणि रिटायर व्हायला इतके वर्ष, असाही बायोडाटा आमच्याकडे येतो आणि तो स्वीकारत नाही. काय असलं पाहिजे, माझ्या यशोगाथा असल्या पाहिजेत. मी गेली 40 वर्षामध्ये मी IAS ऑफिसर केले, मी डेप्युटी इंजिनियर केले, मी डेप्युटी कलेक्टर केले, मी चांगला राजकारणी घडवला, मी चांगला पुढारी घडवला. पुढारी होणं हा काही गुन्हा नाही. हो, बऱ्याच वेळा लोक म्हणतात जरा काही सुधरत नाही तो पुढारी होतो. पण मी सांगतो, मला मेमाने गुरुजी होते. मेमाने नावाचा तर आज आहे का नाही? आज नितीन सर, अरे सचिन तो आहे ना, आणि नितीन आणि नितीनच ना, तो सचिन म्हणतो. एवढा फरक राहणार तुझ्या ते गुरुजी मी राजूबाबा म्हणतात शिक्षकासाठी सांगेल, शिक्षकांना मुलाची पारख करता येते. हा काय होणार आहे, याची दिशा काय, याची पावलं कुठे वळतात.
मी 7वीत असताना नुकतंच एक PHCचं केंद्र जेजुरीत झालेलं होतं आणि माझे शिक्षक मला 3 महिने अगोदर असं म्हटले की नुकतंच केंद्र झालं आणि आपली शाळा आता जेजुरीला आहे, सासवडची काही स्पर्धा नाही, तुझा अभ्यास चांगला आहे बनकर साहेब, नीट अभ्यास केला तर कदाचित तू पहिला येशील. आणि मला असं वाटतं की मी त्या दिशेने गेलो आणि 1968 साली मी जेजुरीच्या PHC केंद्रात पहिला आलो. ही गोष्ट मला सांगायची, पुढाऱ्यांना ज्ञान नसते, खोटं ठरवलेलं आहे. तुम्ही खात्री बागा, पुढारी ज्ञानी असतात, समाजभिमुख असतात, अष्टावधानी असतात आणि म्हणूनच ते समाजाचं काम उत्तमपणे करतात. हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. आणि म्हणून शिक्षकांनी ते नृत्य शिकवलं का, मुलांना गणित शिकवलं का, मुलांना हसायला शिकवलं का, मुलांना कोडं शिकवलं का, मुलांना वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायला शिकवलं का, मुलांना स्नेह संमेलनामध्ये घेतलं का, मुलांना खेळामध्ये सहभागी दिला का. आज अनेक शाळा अशा आहेत सर, कटके सर, की शाळेमध्ये अजून बुद्धिबळ नाही. किती खर्च येतो बुद्धिबळ? आणि शिक्षकांना विचारले की बुद्धिबळ का नाही, नाही ग्रामस्थांनी दिलेलंच नाही. किती खर्च येतो सर? 500 रुपये खर्च येतो. ही सेवाभावी वृत्ती कमी होत गेली तर तुम्हाला सत्कार केले आणि पुरस्कार दिले, समाजाच्या पत्रात काय पडलं त्याचा विचार करा. आम्ही जेव्हा FPSCच्या मुलांचे सत्कार करतो, मोठ्या प्रमाणात शिक्षकांची मुलं असतात, असलीच पाहिजे. शिक्षक हा हुशार असतो, तो मुलांना शिकवतो. मला असं वाटतं त्या मुलांच्या बरोबर इतरांचाही मुलगा आमच्या मुला इतका हुशार होईल याची काळजी शिक्षकांनी घेण्याची गरज आहे. आणि म्हणून या ज्या परिसरामध्ये तुम्ही काम करताय ते पाहिल्यावर तुम्हाला खूप काम करावं लागणार आहे. बऱ्याच वेळा शिक्षकांना विचारलं की सर आता आपल्याला नवीन काही सुरुवात केली पाहिजे. शिक्षक सांगतात आता किती दिवस राहिले, किती राहिले, आता म्हणतात 3-4च वर्ष राहिले. म्हणजे आम्हाला आता वर्षाची टर्म मिळते राजकारणात आणि हे म्हणतात 4 वर्ष राहिले. म्हणजे रिटायर व्हायचे 4 वर्ष सुरुवात, शिक्षक झाल्यावर कळायला 4 वर्ष सुरुवात. इतके वर्ष वाया घालून मुलांच्या पदात काय पडेल याचा विचार जरा आपण गांभीर्याने करण्याची गरज आहे. मी आपला अधिक वेळ घेणार नाही, पण आत्रे मी सांगितलं तुम्हाला शिक्षक होते आणि अलीकडच्या काळात सगळे उपक्रम राबवा. यशोगाथा शिकवा, संगणक शिकवा, चांगला चित्रपट मुलांना दाखवा, स्नेह संमेलनाची तयारी करा. केंद्र शासनानं सर नव्या शैक्षणिक धोरणामध्ये आनंदी शनिवार जाहीर केलेला आहे. त्याचा पुरेपूर वापर जो शिक्षक करेल तर तोच पुरस्कार मिळो न मिळो त्याच्या आयुष्यामध्ये तो उत्तम काम करतोय असं त्याचा अर्थ होईल. शिक्षकांनी मुलांना हसवायला शिकवलं पाहिजे. माझी तर नेहमीच ती काळजी असते. शिक्षक हा मुलांना हसवतोय, तू मुलांशी बोलतोय, तू त्यांचा मित्र झालाय असं झाल्याशिवाय होणार नाही. म्हणून मी अनेक शाळांना सांगतो शिक्षकांनी मुलांना सहज विचारावं की विनोदी पद्धतीने उत्तर द्यावं. एका शिक्षकाने विचारलं मुलांना फुलाचे प्रकार किती? एक मुलगा होता सर मी सांगू का म्हटले सांगा. तो म्हटला हाऊसफुल, एप्रिल फुल. या पद्धतीची सुद्धा उत्तर मुलं देतात. त्याच्यातली ती बुद्धिमत्ता चालवण्याची, विचार करण्याची ते आपण थोडीशी समजून घेण्याची गरज आहे. बऱ्याच वेळा मुलांना एका प्रश्न विचारला शिक्षकांनी विचारले पाहिजे, कट्टे सर विचारले तर तो एक पिरियड घ्यायचा, मुलांना जमेल तसं उत्तर. तो म्हटला मुलांना विचारलं म्हणजे आश्चर्य म्हणजे काय? मुलगा म्हटला आश्चर्य म्हणजे अचानक घडलेली घटना, एखादी विशेष बाब. म्हणजे तुला एखादं उदाहरण सांगता येईल का? हो म्हणजे सर सांगेल ना. म्हणजे काय सांगतो? म्हणजे माझी आई मला असं म्हटली की तुझ्या वडिलांबरोबर मी लग्न केलं हेच मला आश्चर्य आहे. अशा सुद्धा गोष्टी सांगतात. एकदा 2 मुलांना स्टेजवर बोलवलं आणि म्हणजे मुलांना तुम्ही मोकळे मनाने बोला, तुम्ही दोघांच्यात आपसात संवाद साधा. तो बंड्या म्हटला असं आम्हाला पडलेलं स्वप्न मी सांगतो. त्यांनी मित्राला विचारलं बाहेर तुला स्वप्न पडतं का? म्हणजे हो पडतं. तो म्हटला तुला पडतं का? म्हणजे हो पडतं. तो म्हणजे सांग तुला काल काय स्वप्न पडलं? म्हणलं मला काल असं स्वप्न पडलं की मी थेट स्वप्नात चंद्रावर गेलो. ती चंद्र, ती हवा, सगळी परिस्थिती सगळं पाहिलं. पण प्रश्न पडला मला आता उतरायचं कसं खाली? मग म्हणलं तू काय केलं? म्हणलं मी फार हुशार. मी काय केलं, एक पाय चंद्रावर आणि एक पाय पृथ्वीवर. तो दुसरा म्हणला अरे चड्डी फाटल ना. मला असं वाटतं याच्यातून
मुलांच्यातली बुद्धिमत्ता, त्यांची तल्लकता, त्यांची प्रसन्नता, या सगळ्या गोष्टी फक्त पुस्तक शिकवण्यामध्ये नाही. सरांनी खूप छान सांगितलं. मी आपला अधिक वेळ घेणार नाही. त्याच्या पलीकडे जाऊन आपण सगळ्यांनी काम करावं. या वर्षी आपण जे पुरस्कार दिले 600-700 शिक्षक, त्यातले निकष लावून आम्ही निवडतो आहोत. चांगले शिक्षक मिळतात, अधिक चांगले शिक्षक मिळतील. शांगोदर आपण का लेट झाला मला इतके दिवस कळलं नाही. थोडस माझी गाठ घेतली असते तर लवकर झाला असता. पुरस्कार कसा मिळवावा हा एक मुद्दा आहेच की. मी आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. विनंती करतो की आपल्याला छानपैकी पुरस्कारार्थीच्या कुटुंबियांच्या सह छान फोटो काढा. आम्ही ते फोटो पाठवतोय. नंतर सगळ्या पुरस्कारार्थींचे वर्तमानपत्रासाठी एकत्रित फोटो आपण काढू आणि त्याच्यानंतर आपल्याला अल्पोपहार देण्यात येईल त्याची आपण दखल घ्यावी. मी आपल्या सर्वांचं पुन्हा मनापासून अभिनंदन करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.